स्पर्धा संपल्यानंतर कर्ण आखाड्यातून घरी आला. राधामातेने खूप आनंदाने त्याला जवळ घेतले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. लहानपणी कर्ण जेव्हा सर्वांना स्वतःची ओळख अधिरथ पुत्र नाही तर राधेय कर्ण म्हणून जगाला करून द्यायचा, तेव्हा तिचा ऊर गर्वाने भरून येत होता. तिने कर्णाला एके दिवशी कुतूहलाने विचारले देखील होते, कर्णा, सगळी मुलं आपली ओळख पित्यावरून करून देतात, मग तू माझ्या नावावरून जगाला आपली ओळख का करून देतो? तेव्हा कर्ण म्हणाला, माते, पित्याच्या नावाने जर ओळख करून दिली तर पुढे जात आणि कुळ विचारले जाते आणि मातेवरून ओळख करून दिली की जात आणि कुळाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याच्या उत्तरावर हसून राधामातेने विचारले होते, असं का कर्णा? म्हणजे फक्त मातेच्या ओळखीवर प्रश्न नाही, माता पण सूतकुळामधीलच आहे ना? त्यावर कर्ण म्हणाला, माता तर माताच असते ना माते, तिला कोणतीच जात नसते, माता सदैव पवित्र असते. शिवाय आपल्या पितामह भीष्मांना सुद्धा लोक गंगापुत्र म्हणून संबोधतात ना, मग मलाही लोकांनी राधेय कर्ण म्हणून संबोधावे हीच मनीषा आहे. कर्ण आनंदाने तिला म्हणाला, माते, आज मला माझा सन्मान मिळाला. तेवढ्यात अधिरथ आत येत म्हणाला, हो, पण तो चुकीच्या पद्धतीने. सन्मान मिळवण्यासाठी जी सोबत तुम्ही घेतली आहे ती योग्य नाही अंगराज. पिताश्री उपहासाने बोलले. कर्ण म्हणाला, पिताश्री, मी काही मागितले नव्हते. दुर्योधनाने स्वतःहून माझ्याशी मैत्रीचे नाते प्रस्थापित केले. तेव्हा अधिरथ नाराजीनेच म्हणाला, पण यामागे त्याचा स्वार्थ आहे. धृतराष्ट्रपुत्र नेहमीच अधर्माच्या मार्गावर चालत आले आहेत, अन्याय करत आले आहेत. जर कुळशाच्या खाणीत हिरा सापडला तर तोही काळाच होतो. अधिरथ प्रेमाने कर्णाला समजावत म्हणाला. त्यावर कर्ण निर्धाराने म्हणाला, पण कसाही असला तरी तो माझा मित्र आहे आणि त्याला आयुष्यभर साथ देण्याचा मी प्रण घेतला आहे. अधिरथ म्हणाला, ठीक आहे, तुला तुझा मार्ग मोकळा आहे. आम्ही काही झाले तरी हे हस्तिनापूर सोडणार नाही आणि तुला जेव्हाही धर्म आठवेल, सर्वांपासून दूर शांततेत जगावंसं वाटेल, तेव्हा तुला या घराचे दरवाजे सदैव उघडे असतील. तू जेव्हा थकून येशील तेव्हा तुझ्या या राधेमातेची कूस आणि माझा आधार नेहमी असेल. दोघांनी खूप प्रेमाने कर्णाला आशीर्वाद दिला. विजयी भव. त्यांना चरणस्पर्श करून कर्ण त्याच्या नवीन प्रवासाला निघाला. एकटाच.